टाळ्यांचा गजर होतोय. दोन फलंदाज मैदानामध्ये रवाना होत आहेत, सज्ज होत आहेत. अमित नानकर एका बाजूला आणि एका बाजूला अर्जुन. ही जोडी पारंपरिक जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना बघायला मिळत आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. 2 षटकांचा सामना आहे. एका बाजूला आई गावदेवी जाबरपाडा हा संघ आणि एका बाजूला बाबोला बॉईज बाबोला हा संघ आपल्याला बघायला मिळत आहे. आजचा दिवस कुठल्या संघाच्या नावावरती मात्र राहील हे पाहणं गरजेचं आहे, कारण की 2 संघ इथपर्यंत मात्र पोहोचले गेलेत. आपण बघताय जाबरपाडा आणि बाबुला हे 2 संघ आजच्या या शेवटची लढतीसाठी आपल्याला हे 2 संघ आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिला गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवर सज्ज झालाय. विशाल दलवी हा गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवर आयटम अवध विकेटचा मारा करायला तो सज्ज झाला आणि या स्ट्रायकरकडे अमित नानकर आहेत जे चांगले फलंदाज आहेत आणि त्यांना साथ देण्यासाठी अर्जुन. पहिलाच बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेला बघितला तर शरीराचा वेध घेतला गेलाय चेंडूने आणि एकच धाव ही लेगबाईच्या स्वरूपात या ठिकाणी मिळते आणि श्री गणेश होतोय टीम बाबुला बॉईज या संघाचा. चांगली लढत. एका बाजूला जाबरपाडा संघाचा विश्लेषण करायचं झालं तर सकाळी त्यांच्या कर्णधारांशी बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं की 20 ते 25 वर्ष झाली आणि आमच्याकडे अजून सुद्धा ट्रॉफी नाही आहे, मात्र काय अनुषंगाने या वेळेला क्रिकेट खेळलं जाईल त्यांच्या माध्यमातून हे पाहणं गरजेचं आहे. मात्र अप्रतिम फटका आहे या वेळेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. चांगली फेकी गोलंदाजापर्यंत झाल्या आणि या एका धावेवरती दोन्ही फलंदाज मात्र थांबतायत आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकताय, जाऊन पोहोचताय ते म्हणजे 2 या अंकावरती. काय सुंदर सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला न्याहाळायला बघायला. पुढचा बॉल गोलंदाजाचा. ज्या वेळेला सर्रेक चेंडू आहे का तर नाही असं उत्तर होते. म्हणजेच काय तर अवांतर धाव या ठिकाणी येते आणि या अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ते म्हणजे 3 या अंकावरती. 2 षटकांचा सामना असणार आहे. पुढचा बॉल फुलटॉस बॉल या वेळेला मात्र ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळालं त्या ठिकाणी उमेशला आणि बघता बघता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. काय सुंदर क्षेत्ररक्षण. असं वाटलं होतं चेंडू 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर जाईल, मात्र त्या चेंडूवरती झेप घेऊन काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 5च्या घरामध्ये. पुढचा बॉल आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाल्यात. स्लो वर केलाय चेंडूला, मात्र या वेळेला ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी विलास. चेंडूला उचलून फेकेल तत्पुरती मात्र एकच धाव या ठिकाणी खर्च करताय गोलंदाज आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. चांगली गोलंदाजी राहिला. आतापर्यंत जवळजवळ 6 धावा खर्च केल्यात 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. 2 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत या षटकातील. या वेळेला बघितलं ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि मात्र क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू त्या ठिकाणी जाईल आउट ऑफ द पार्क. मिळतील धावा या ठिकाणी 6 फलंदाज अर्जुनला. काय चांगला फटका बघायला. थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. चेंडूची पाहणी केली आणि जोर लावला आणि लॉफ्ट केलं गेलं त्या चेंडूला मिडविकेट लॉंग मिडविकेट एरियामध्ये. 6 धावांसाठी आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकताना दिसली. ती जाऊन पोहोचली आता 12 या अंकावरती. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 12 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. ज्यावेळेला ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर झोन मध्ये होते. या वेळेला अमित नानकर आणि पहिली सफलता या ठिकाणी मिळत आहे आणि धावचीच्या स्वरूपात पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. बाबोला बॉईज बाबोला या संघाचा अमित नानकर. बॅक टू पवेलियन. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली तर प्रथमतः फलंदाजी करत आहे बाबोला हा संघ आणि त्यांची धावसंख्या 13 धावा धावफलकावरती.
त्याला शेवटचा आणि अंतिम षटक म्हणजे स्लोग ओव्हर कुठला गोलंदाज घेऊन येईल हे आपण नक्कीच बघूया. मला वाटतं उमेश त्या ठिकाणी सज्ज झालाय गोलंदाजीसाठी आणि नव्याने फलंदाज जे सज्ज आहेत स्ट्राईक एनकडे मिस्टर राकेश सावरा, ज्याने मागच्या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅचचा किताब होता या खेळाडूने घेतला होता आणि एक चांगला दर्जाचा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. राकेश कडून आता अपेक्षा आहेत आणि 6 चेंडूमध्ये तो किती धावा बनवतो आपल्या संघासाठी हे पाहणं गरजेचं आहे. 13 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात एका गडीच्या मोबदल्यामध्ये. टीम बाबुळा बॉईज बाबुळा या संघाच्या. चला गावदेवी टीम आपल्याला विनंती करतो की आपण वेळ थोडा कमी खर्च करायचा आहे, कारण की नंतर मग तुम्हालाच अंधारामध्ये खेळावं लागेल ह्याची सुद्धा आपण दक्षता घ्यायची आहे. शेवटचं अंतिम षटक या पहिल्या इनिंग मधलं. उमेश याचा पहिलाच बॉल ज्या वेळेला खेळलाय सर्वाबादच्या साहाय्याने एक धाव पूर्ण केली. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक थोडासा फ्लंबल होईल आणि तत्पुरती मात्र 2 धावा या चित्याच्या वेगाने मात्र कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजे 15 या अंकावरती. जवळजवळ 25 ते 30 धावा जरी आल्या बाबुळा बॉईज या संघाच्या तर मात्र कुठेतरी या दडपणामध्ये सापडू शकतो या गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा संघ. या वेळेला चेंडूला खेळलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झालाय आणि चेंडूला त्या ठिकाणी फेकून दिलाय 6 धावांसाठी. युथ 6 मिस्टर राकेश सावरा याच्या बॅट मधून येतोय खणखणीत घणाघाती प्रहार. मिळतात धावा 6. या 6 धावांनी संघाची धावसंख्यामध्ये थोडासा बदल होतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 21 या अंकावरती. क्या बात है. राकेश सावरा याच फलंदाजीसाठी मात्र ओळखला जातोय. एकमेव असा फलंदाज मी ज्याला बघतोय राकेश सावराला जो बाबुळा बॉईज संघाचं अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने प्रतिनिधित्व करतोय. उमेश थोडासा मागणा पडलाय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्यात आणि या षटकामध्ये किती धावा येतील पाहणं गरजेचं आहे. आपण बघतोय मान्य श्री पंकजदादा हजारे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. या स्पर्धेमध्ये आपलं सुद्धा मनपूर्वक आभार आणि हार्दिक स्वागत आहे. दरम्यान चेंडू येतो निर्धाव. 3 चेंडूचा खेळ अद्यापही शिल्लक आहे या षटकातील. शॉर्ट पिच चेंडू होता, यावेळेला पुल केलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत मात्र क्षेत्ररक्षकाला भेदून त्या ठिकाणी 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर त्या ठिकाणी जात असताना 4 धावांसाठी शानदार येतोय चौकार फलंदाज राकेशच्या माध्यमातून. क्या बात आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये याच पद्धतीची गरज होती टीम बाबुळा या संघाला आणि अतिशय सुंदर पद्धतीचं या ठिकाणी फलंदाजीचं प्रत्यक्ष उदाहरण देत असताना 2 चेंडूचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. या वेळेला स्लोवर 1 केलाय चेंडूला आणि पाठवलाय त्या ठिकाणी. मिळतील धावा राकेशला 6. थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, थोडस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा मात्र अपयशी ठरलाय गोलंदाज आणि त्याच्यावरती तुटून पडलाय अक्षरशः फलंदाज राकेश सावरा हा फलंदाज आणि 6 धावा ची मनमोहर मात्र या ठिकाणी देत असताना आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या मात्र वेगाने वाढते, जाऊन पोहोचते 31 या अंकावरती. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल टू गो उमेश याचा. या वेळेला पण हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे आणि या वेळेला कुठली चूक होणार नाही आहे. पहिला डाव या ठिकाणी समाप्त होतोय आणि पहिल्या डावेच्या समाप्तीनंतर काय घडले मैदानामध्ये तर बाबुळा बॉईज या संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना धावसंख्या जोडली गेलाय ऑन द स्क्रीन वरती 31 धावा आणि 32 धावांचं आव्हान हे ठेवलं गेलंय समोरच्या संघासमोर. ती टीम आहे म्हणजेच गावदेवी जाबरपाडा या संघासमोर. त्याला थोडं क्विक खेळा मित्रांनो, विनंती असेल जाबरपाडा संघाला क्विक खेळा. शेवटचा हा सामना आहे, 2 षटकांचा सामना आहे आणि 2 षटकामध्ये प्रथमतः फलंदाजी करत असताना 31 धावा धावफलकावरती लावल्यात टीम बाबुळा या संघाने आणि 32 धावांचं आव्हान ठेवलंय जाबरपाडा या संघाच्या समोर.
चला लगेच आपले सलामीवीर मैदानामध्ये रवाना करून द्यायचे आहेत जेणेकरून सामन्याला सुरुवात होईल. आणि विनंती करेन बाबुळा बॉईज संघाला की आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. 32 धावांचं आव्हान आहे तब्बल 12 चेंडूंमध्ये आणि ते कशा पद्धतीने या ठिकाणी पूर्ण केलं जाईल हे पाहणं गरजेचं आहे. पहिला डाव आपण नुकताच बघलाय 32 धावा धावफलकावरती बाबुळा बॉईज या संघाच्या आणि दुसऱ्या डावामध्ये ते आव्हान स्वीकारलं जाईल का हे पाहणं गरजेचं आहे. बत्तीस धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये एका षटकामध्ये 16ची सरासरी मेंटेन ठेवणं ही गरजेची गोष्ट असेल जाबरपाडा संघासाठी. मान्यवर कक्षामध्ये मान्यवर आपण बघतायत मनमुराद आनंद घेत असताना या वेळेला शेवटचा आणि अंतिम सामना आहे दोन संघांमध्ये. जाबरपाडा एका बाजूला आणि एका बाजूला बाबुळा हा संघ. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ह्या स्पर्धा आपल्याला निहाळताना बघतायत आणि ही जी स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे जय गणेश गवलीपाडाच्या माध्यमातून हे भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. आजचा दिवस महत्वाचा दिवस आहे. कुठला संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल हे पाहणं गरजेचं आहे. 32 धावांचं आव्हान ठेवलंय जाबरपाडा संघाच्या समोर. आव्हान स्वीकारावं लागेल आणि ज्या पद्धतीने समोरच्या संघाने फलंदाजी केलंय त्याच पद्धतीने या वेळेला मात्र फलंदाजी करावी लागेल. स्ट्रायकिंगकडे आहे पंकज ज्याने सकाळपासून एक चांगली फलंदाजी मात्र अदा केल्या आणि दुसऱ्या बाजूला त्याला साथ देण्यासाठी कल्पेश खापरे हा फलंदाज नॉन स्ट्रायकिंगकडे आपण ज्याला बघू शकता. पहिल्या षटक हाताळण्यासाठी मिस्टर राकेश सावरा लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना 32 धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी टीम गावदेवी जाबरपाडा या संघाला. पहिलाच बॉल राकेश सावरा या गोलंदाजाचा. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. चेंडूला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्स पद्धतीने चेंडूला कलेक्ट केलंय आणि या वेळेला मात्र धावचीची संधी निर्माण झाली होती. मात्र एसटी रक्षक त्या ठिकाणी सूरज होता आणि सूरज याच्याकडून थोडीशी चूक होताना दिसली. मात्र या वेळेला जर बघितलं तर पंकज जो फलंदाज आहे तो डेंजर झोन मध्ये होता. धावचीची संधी निर्माण झाली होती आणि बघितलं आपण तर 2 धावा या सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. राकेश पुन्हा एकदा सज्ज झाला आहे गोलंदाजीवरती. या वेळेला बघितलं आपण तर सुरेख चेंडू आहे अप्रतिम चेंडू. अशाच पद्धतीची गोलंदाजी राकेश सातत्याने आणि आपल्या संघासाठी नेहमीच तो अदा करत असतो. मात्र या वेळेला राकेश वरती पूर्ण जबाबदारी आहे. पहिलं षटक जर कमी धावा आल्या तर मात्र टेन्शन वाढू शकतंय जाबरपाडा संघाच्या समोर. मात्र पंकज आहे पंकज स्वतःला या ठिकाणी सिद्ध करावं लागेल. मोठे फटके जरूर खेचावे लागतील. यावेळेस मोठा फटका ऑन द राईज केलं चेंडूला. चेंडूला पाठवलं लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर. मिळतील धावा. यावेळेला 6 घणाघाती प्रहार पंकजच्या माध्यमातून चेंडूला पाठवलं षटकाराकरिता. ज्या वेळेला बघितलं तर मॅच बॉल मैदानामध्ये पाठवून द्यायचा आहे जेणेकरून आमचे व्हॉलंटियर्स असतील. या 6 धावडे संघाची धावसंख्या मात्र वेगाने झपाट्याने पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 8 या अंकावरती. मॅच बॉलला वेळ लागणार असेल तर मग नवीन चेंडू मैदानामध्ये पुरवावा लागेल. येस मॅच बॉल आलेला आहे. काय चांगला फटका बघायला मिळाला पंकजच्या माध्यमातून. ओव्हरपिच चेंडू होता. पुरेपूर फायदा उचलला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट करून चेंडूला फेकून दिला गेला ऑन साइडला त्या ठिकाणी 6 धावांसाठी. यावेळेस राकेश थोडासा मात्र महागडा पडला जात आहे. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला झाला तर 15 ते 16 धावा आल्या तर मात्र कुठेतरी चांगला स्कोर पहिल्या षटकामध्ये बघायला मिळेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला केलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि व्हॉट कॅच. काय झेल पकडला गेलाय त्या ठिकाणी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि पंकज सारखा या ठिकाणी फलंदाज मात्र बाद होतो. कारण की जर बघितलं आपण तर
चेंडू आपटलाय क्षेत्ररक्षकाने. येस, आणि ह्याचा परिणाम काय असणार आहे तर थोड्याच वेळात समजेल. फलंदाजाने चांगला फटका खेळला होता, मात्र क्षेत्ररक्षकाने झेल घेतल्यानंतर चेंडू आपटला गेला जमिनीवरती. आणि ह्याच्यासाठी पंचांनी आमच्यापर्यंत इशारा पोहोचवायचा आहे, फलंदाज बाद आहे की नाही. तर यस, फलंदाज बाद आहे. आणि काही पॅनल्टी असणार आहे का या संघाच्या साठी तर यस 3 रन, मात्र 3 रन वाढवले जातील जाबरपाडा संघाचे, हे लक्षात घ्या. आणि या 3 पॅनलाइजच्या धावा या ठिकाणी ऍड केल्या जातील आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे आता 11 या अंकावरती. पंकजचा तो फटका चांगला होता, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. तर जवळजवळ बघितलं तर लॉंग लेग पट्ट्यामधून फाईन लेग पट्ट्यापर्यंत क्षेत्ररक्षक धावत गेला आणि त्याने तो झेल पकडला गेला. आणि क्षेत्ररक्षकाने झेल घेऊन तो चेंडू जेव्हा आपण खेळत असतो त्यावेळेला झेल घेतल्यानंतर जोरात मैदानावरती आपटतो, जमिनीवर आपटतो. तर एक तो नियम वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनने लागू केला की 3 धावांची पॅनल्टी ही दिली जाईल. पुढचा बॉल या वेळेला कही पे निगाह कही पे निशाणा आहे. अप्रतिम चेंडूची हाताळणी केली जाते आणि चेंडू आतापर्यंत टाकून झाल्यात जवळजवळ 5 चेंडू मध्ये 11 धावा खर्च केल्या. त्याच्यामध्ये पॅनलाइजच्या ज्या धावा होत्या 3 धावा ते या ठिकाणी ऍड होताना दिसल्यात. 11 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल ज्या वेळेला बघितलं तर वाईट बॉल येताना दिसतोय. एक्स्ट्रा धाव, टेन्शन वाढेल. बॅटिंग करणाऱ्या संघाला या ठिकाणी 1 धाव मिळत आहे आणि टेन्शन नक्कीच वाढताना दिसत आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाचं. कदाचित या चेंडूवरती मोठा फटका यायला हवाय. 12 धावा धावफलकावरती. स्ट्रायकरकडे आपण बघतोय दिनकर. या वेळेला बघतोय आपण तर त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, जेणेकरून आपण सकाळच्या सत्रापासून बघतोय बाबुळा बॉईज संघाचा जो खेळाडू आहे राकेश याला बघतोय आपण. ज्या वेळेला चेंडू लेफ्ट आर्मने रिलीज करतोय त्या वेळेला तो चेंडू पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर निघतोय. याचा अर्थ काय तर मग फलंदाजाला हे मात्र समजावं लागेल. मात्र पहिलं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि धावफलकावर धावा आहेत त्या म्हणजे 12 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. 20 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 6. नो डाऊट नकुल हा गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवर सज्ज होईल. 6 चेंडू 20 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके जर आले तर मात्र सामन्यामध्ये रंगत निर्माण होताना दिसेल. रोमहर्षक स्थितीचा सामना आपल्याला बघायला मिळेल. मात्र काय घडतंय काय बिघडतंय थोड्याच वेळात आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. नकुल गोलंदाजच्या मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना ज्या वेळेला बघतो आपण तर बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही, समन्वय होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आता स्थिती अशी निर्माण झालाय जिंकण्याकरिता जाबरपाडा या संघाला 5 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. पुढचा बॉल या वेळेला सुरेख चेंडू आहे, अप्रतिम चेंडू. बघा पंकज या फलंदाजाचं मैदानावरती थांबणं फार गरजेची बाब होती, मात्र पंकजने थोडीशी घाई केली. फटका अचूक होता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलं होतं. 4 चेंडू 20 धावांची गरज. डॉट बॉल जास्त आल्यात मात्र या वेळेला चेंडूला फेकून दिला गेलाय ऑन साइडला. आपण बघताय इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा येत आहेत. फलंदाज आपण बघताय कल्पेशच्या माध्यमातून. क्या बात आहे. सामन्यामध्ये पकड ही मजबूत केली होती टीम बाबुला बॉईज या संघाने, मात्र या षटकाराने सांगितलं जात आहे अशीच काही तोडफोड केली होती समोरच्या संघाने आणि आता त्यांना सांगितलं जात आहे स्वॅग से करेंगे आपका स्वागत. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावांची गरज आहे आतापर्यंत 14. 2 मोठे फटके मात्र यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती होते.
काय सुरेख गोलंदाजी राहिले नकुलच्या माध्यमातून. नकुलला सकाळपासून बघतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी अद्यावत केली. परफेक्ट लेंथ आणि लाईनने या वेळेला गोलंदाजी करतायत. या वेळेला हवेत खेळल्यात, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, मात्र त्या ठिकाणी चांगला एफर्ट लावलाय. झेलची संधी निर्माण झाली होती, मात्र 2 धावा या सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे 20 या अंकावरती. बघा, पहिल्या षटकाचं विश्लेषण करायचं झालं तर विशालने ते षटक हाताळलं होतं, त्याच्यामध्ये 13 धावा आल्या होत्या आणि शेवटचं जे षटक हाताळलं होतं उमेशने त्याच्यामध्ये 18 धावा आल्यात. म्हणजे कुठेतरी महागड षटक, शेवटचं षटक आपल्याला बघायला मिळालं होतं. ज्या वेळेला ऑन साइडला खेळलाय आणि या वेळेला चेंडू त्या ठिकाणी निघून जातोय 4 धावांसाठी आणि सामना मात्र या वेळेला जिंकतोय टीम आहे वसई परिसरातील, ती म्हणजे बाबुला बॉईज बाबा. हा संघ या ठिकाणी क्वालिफाय होतोय सुपर 4 मध्ये आणि पराभव या वेळेला स्वीकारावा लागतोय टीम आई गावदेवी जाबरपाडा या संघाला. मात्र आपण या ठिकाणी सहभाग दर्शवलात आणि आपला खेळ ज्या अनुषंगाने या वेळेस या मैदानावरती दर्शवला त्यासाठी जय गणेश गवळीपाडा हा संघ आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. शेवटपर्यंत येणं ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे. ज्या वेळेला तुमचा पराभव होतो त्यावेळेला एक शिकण्यासारखी गोष्ट तुम्हाला मिळते की आपण कुठे चुकलायत, कुठे काही आपण गेम हारल्यात. प्लॅनिंग तुमच्याकडे असणं फार गरजेची बाब आहे. मात्र कॉंग्रॅच्युलेशन टीम बाबुळा बॉईज बाबुळा, आपण सुपर 4 मध्ये क्वालिफाय होत आहेत आणि हार्ड